आपण बघतोय तब्बल 5 जण हे रेल्वे ट्रॅकवरती पडलेले होते अशी माहिती जी आहे ती देण्यात आलेली होती रेल्वे पीआरओ कडनं। आणि आत्ताची महत्त्वाची माहिती समोर येते त्यात पुष्पक एक्सप्रेस मधनं पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। अधिक या संदर्भात बोलूयात, खासदार नरेश म्हस्के आपल्या सोबत आहेत। नरेशजी, काय नेमकी घटना घडलेली आहे? आत्ता सध्या कळते त्या पद्धतीनं एक्सप्रेस मधनं 5 लोक पडलेत आणि जीव गमावलाय। अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। सदरचे प्रवासी आता दिवात ते जर मुंबईवरून जरी ट्रेन निघाली असेल तर मुंब्रा ते दिवा दरम्यान कदाचित ही जर घडलेली एका लोकल मधून घडलेली आहे याची माहिती पुढे येणं गरजेचं आहे आणि ते घडलेली आहे। जर एक्सप्रेस असेल तर दरवाजावरती गर्दी हा विषय थोडासा कमी असतो, लोकल असेल तर दरवाजावरती गर्दी असते। यामागचं कारण समोर येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देणं उचित ठरेल। अगदी नरेशजी, सगळ्यात महत्त्वाचं वारंवार मागणी होतीये ती म्हणजे लोकलची संख्या वाढवावी आणि जो विलंब होतो तो विलंब टाळावा जेणेयोगे अशा दुर्घटना घडणार नाहीत। यावरती आता येत्या काळात काय उपाययोजना होणार आहेत? हे बघा, ट्रेनची संख्या वाढणं गरजेचं आहे आणि रेल्वे कशा पद्धतीने काम करतंय आपण पाहताय की रेल्वेच्या सेवेमध्ये रेल्वेच्या व्यवस्थेमध्ये बदल घडताना आपण पाहतोय। परंतु काही जण जर अशा पद्धतीने ही जी घटना घडल्यानंतर जर टीका करत असतील तर मला योग्य नाही वाटत आहे। दुर्दैवी घटना आहे, त्याच्यामागचं कारण समोर येणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने इन्फ्रा आहे, ज्या पद्धतीने व्यवस्था आहे, तुम्ही येत्या 10 वर्षामध्ये रेल्वेची जी झालेली प्रगती आपण पाहताय, ट्रेनची व्यवस्था, एकंदर अंतर्गत सुविधा, वाढलेला ट्रेन, नरेशजी, सुविधा हा महत्त्वाचा भाग आहे। प्रामाणिकपणे प्रयत्न करतंय, पण प्रशासकीय काही चुका आहेत का यामागे? का त्या प्रचंड गर्दी होती का? मग सुरक्षतेची व्यवस्था काय आहे का? आतमध्ये काही भांडणं धक्काबुक्की झालेली आहे? या सर्व गोष्टींची माहिती समोर येणं गरजेचं आहे। त्यानंतरच आपण यावर योग्य अशी प्रतिक्रिया देणं मला तरी उचित वाटत नाही। नक्की नरेशजी, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही खासदार आहात, संसदेत आवाज उठवू शकता, या विषयावरती कसा आवाज उठवणार आहात? आणि मुळातच जी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे ही विरोधकांच्या टीकेबद्दल विचारत नाहीये, काही ज्याला आपण म्हणतो की अनेक प्रवासी संघटना आहेत यांची सुद्धा हीच मागणी आहे की वारंवार दुर्लक्ष केलं जातंय मध्य रेल्वेकडे खास करून। हे बघा, एकूण जी काही व्यवस्था आहे मी तुम्हाला सांगतो की नवीन ट्रेन त्या रूटवर सोडणं, संख्या वाढवणं, असलेली व्यवस्था, त्या ठिकाणी असलेलं यार्ड, असलेल्या रेल्वे लाईन्स, यावर सगळ्या गोष्टी असतात। नवीन नवीन गाड्या सुरू करताना त्या रूटवरच्या आहेत त्या गाड्या, त्याची वेळ, या सर्व गोष्टीची सांगड या ठिकाणी रेल्वे प्रशासन त्या दृष्टीने खूप चांगलं काम करतंय नाहीये आणि त्या संदर्भात कायम आम्ही आवाज उठवत असतो। रेल्वेशी आम्ही भेटत असतो, रेल्वे अधिकाऱ्यांशी आम्ही भेटत असतो आणि त्या पद्धतीमध्ये आमच्या मागण्या आम्ही सातत्याने मांडत असतो आणि रेल्वे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते। आता अशी जी ही काही दुर्घटना घडलेली आहे यामागचं कारण समोर येणं गरजेचं आहे। नक्कीच याविषयी आवाज उठवण्याचा, याविषयी नक्की काय झालं, मी आता अर्ध्या तासापासून मी प्रयत्न करतोय। रेल्वेचे अधिकारी पण अजूनही संभ्रमावस्थेत आहेत की त्या एक्सप्रेस मधून पडलेत का लोकल मधून पडलेले आहेत, नक्की काय झालेलं आहे, या सर्व गोष्टींची माहिती त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे। रेल्वेची सुरक्षा व्यवस्था नक्की काय होती, त्या डब्यात गार्ड होता की नाही, या सगळ्या गोष्टीची माहिती पुढे येणं गरजेचं आहे। नरेशजी, आता आमच्याकडे माहिती येते की दरवाजाला लटकून प्रवासी प्रवास करत होते आणि त्याच वेळेला ते खाली कोसळले। बघा, एक्सप्रेस आहे, एक्सप्रेस मध्ये दरवाजाला लटकण्याचा विषय म्हणजे इतर स्टेशनवरनं त्यामध्ये माणसं बसली होती का, त्यांनी एंटर केलं का, की ती ट्रेन निघाली तेव्हापासूनच एवढी प्रचंड गर्दी होती का, या सगळ्या गोष्टी समोर येणं गरजेचं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी। तर सध्या नरेश म्हस्के
खासदार आहेत, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत. मात्र अजूनही रेल्वेकडनं माहिती येत नाही. संभ्रमावस्थेत आहेत रेल्वेचे अधिकारी असंही त्यांनी म्हटलेलं आहे. कारण नेमकी ते एक्सप्रेसमधनं प्रवास करत होते की रेल्वेच्या लोकल मधनं प्रवास करत होते हेही अजून समजू शकलेलं नाहीये. मात्र आत्ताची अत्यंत धक्कादायक माहिती ही म्हणजे मुंब्रा ते दिवा दरम्यान 5 प्रवाशांचा खाली पडून मृत्यू झालेला आहे. एक्सप्रेस असो किंवा लोकल असो, प्रवासी खाली कोसळलेले आहेत आणि ट्रॅकवरती पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. आत्ताची महत्त्वाची बातमी समोर येते. तब्बल 5 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. रेल्वेतनं खाली पडल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची आत्ताची महत्त्वाची बातमी समोर येते. सकाळची वेळ आहे. चाकरमानी मोठ्या प्रमाणात जात असतात. कामावरती जाण्याची ही महत्त्वाची वेळ आणि याच वेळेला घडलेली ही दुर्घटना आहे आणि रेल्वेतनं पडून तब्बल 5 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. नेमकी ही घटना कशी घडलेली आहे या संदर्भातले अपडेट हे अर्थातच घेतले जात आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांशी जेव्हा आपण बोललो तेव्हा त्यांनी सुद्धा अजूनही पूर्ण अशी खात्रीलायक माहिती दिलेली नाहीये की एक्सप्रेसमधून पडून हा मृत्यू झालेला आहे की लोकलमधून पडून. मात्र अत्यंत गंभीर अशी ही घटना म्हणावी लागेल. कारण सर्वसामान्य नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात हीच अतिशय नामुष्कीची वेळ म्हणावी लागेल. सर्व सुविधांनी युक्त अशी आपली सुसज्ज अशी रेल्वे स्थानकं बनतायत. मात्र प्रवाशांच्या सोयीचं काय? प्रवाशांची गैरसोय होतीये का? आणि अशा पद्धतीनं प्रवासी जर लटकून प्रवास करत असतील आणि त्यांचा पडून मृत्यू होत असेल तर अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना म्हणावी लागेल. रोज मोठ्या प्रमाणात लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे. एकेका ट्रेनमधनं हजारो प्रवासी बाहेर पडतात आणि हीच जीवनवाहिनी आहे मुंबईची. मुंबईमध्ये येण्यासाठी, मुंबईमध्ये दाखल होण्यासाठी मुंबईच्या उपनगरांमधनं आणि आसपासच्या शहरांमधनं मोठ्या संख्येनं लोक दाखल होत असतात. मात्र मध्य रेल्वेवरती घडलेली ही घटना अत्यंत चिंताजनक आहे, अत्यंत लाजिरवाणी आहे आणि ही घटना का घडली याची कारणंही तपासणं आता गरजेचं असणार आहे. अधिक माहिती घेऊयात. भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. भाग्यश्री, नेमकं काही कळू शकलेलं आहे का की नेमका या 5 जणांचा मृत्यू कशामुळे झालाय? अजूनही नक्की समजलेलं नाहीये प्रज्ञा. मात्र एवढंच कळतंय की लोकल मधनं हे पडलेले आहेत. खरं तर आधी सांगत होते पुष्पक एक्सप्रेस आहे, नंतर सांगतात लोकल आहे. मात्र अजूनही जे रेल्वे प्रशासन आहे ते कुठल्याही पद्धतीत कन्फर्म करायला तयार नाहीये. आपण याआधी देखील बघितलंय अनेक वेळेला रेल्वे प्रशासनाने अशाच पद्धतीची आडमुठी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे अनेक वेळेला अशा पद्धतीचे ऍक्सिडेंट झालेत. आज सुद्धा अशा पद्धतीचा ऍक्सिडेंट झालाय आणि अजूनही रेल्वे प्रशासन पुष्पक एक्सप्रेस आहे की लोकल ट्रेन आहे हे सांगायला तयार नाही. मात्र अनेक जे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत किंवा प्रवासी संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं जी माहिती येते ती लोकल ट्रेन आहे अशीच माहिती येते. आणि आता जर बघितलं तर काही व्हिज्युअल्स देखील समोर येतात काही ठिकाणाहून. त्यामध्ये देखील मुंब्रा रेल्वे स्टेशन दिसतात. मात्र कुठली ट्रेन आहे ते त्याच्यात देखील कळून येत नाहीये. अजूनही यामध्ये जो संभ्रम आहे तो कायम आहे की पुष्पक एक्सप्रेस होती की लोकल ट्रेन होती. प्रज्ञा, नक्कीच. मात्र हा एक प्रश्न ऐरणीवर येतोय की सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचं काय? अशा पद्धतीनं पडून ट्रेनमधनं पडून जर मृत्यू होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. तब्बल 5 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. भाग्यश्री, या संपूर्ण घटनेमध्ये चुका कुणाच्या आहेत? नेमकी घटना काय घडली या सगळ्याचा अर्थातच उहापोह होईलही. मात्र घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासासंदर्भात आणि सर्वसामान्यांच्या जीव मुठीत धरून होत असलेल्या प्रवासासंदर्भातला प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. भाग्यश्री, नक्कीच आपण जर बघितलं प्रज्ञा तर याआधी देखील असे अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत. इतकंच नव्हे तर रोज एक ऍक्सिडेंट होतो प्रज्ञा. मी रोजची खरं तर मी एक प्रवासी म्हणून सांगते की मी रोज त्या सेंट्रल रेल्वेमधनं प्रवास करते आणि अत्यंत भयावह परिस्थिती असते. त्या गाडीमध्ये श्वास घ्यायला देखील जागा उरत नाही प्रज्ञा. इतकी भयावह परिस्थिती असते. अनेक जण अक्षरशः रेल्वे स्टेशनवर ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी उतरल्यानंतर आपला श्वास सोडतात की बाबा आज आपण पोहोचलो, सेफली घरी चाललो किंवा सेफली ऑफिसला चाललो. मात्र हे रोजचं झालेलं आहे. अनेक वेळेला रेल्वे प्रशासनाला हायकोर्ट, उच्च न्यायालयाने देखील फटकारलेलं आहे. मात्र रेल्वे प्रशासन कुठलाही ठोस जो त्याच्यावरचा जो मार्ग आहे तो काढायला तयार नाहीये. खरं तर मागे एकदा सेंट्रल पीआरओंशी माझं बोलणं झालेलं होतं. त्यावेळेला त्यांनी ही गोष्ट सांगितलेली होती की जे एक्सप्रेस आहेत त्या सीएसटी पर्यंत थांबवल्या जातात. मात्र या सीएसटी पर्यंत न थांबवता त्या कर्जतलाच
अशा पद्धतीची एक त्यांनी सुचवलेलं होतं, मात्र ते काही अजून अंमलात आणलेलं नाहीये. एक त्यांनी फक्त असं सांगितलं होतं की असं करू शकलो तर आपण ट्रेन वाढवू शकतो, कारण जे अजूनही 5वी 6वी लाईन जी आहे त्याचं देखील काम अजून पूर्ण झालेलं नाही. अनेक ठिकाणी हे काम अजून राहिलेलं आहे. त्यामुळे जी 5वी 6वी लाईन डोंबिवली पासून कऱ्यापर्यंत जी झालेली आहे तेवढंच चालतंय, मात्र त्याच्या पुढे त्या ट्रेन 5व्या 6व्या लाईन मधनं जात पण नाही. त्यामुळे नक्कीच भाग्यश्री. लाईन करून देखील काही फायदा झालेला नाहीये प्रवाशांना. नक्कीच भाग्यश्री, थोडंसं थांबवतीये.